श्री स्वामी समर्थ. सहज भक्तियोग चॅनलमध्ये चैत्र गौरीच्या आगमन आणि उत्सवानिमित्त आपले मनःपूर्वक स्वागत. भारतातील काही राज्यात चैत्र गौरीचे चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत नवरात्र स्वरूपात पूजन केले जाते. परंतु महाराष्ट्र आणि कर्नाटकात मात्र चैत्र गौरीचे चैत्र शुद्ध तृतीयेला आगमन होते. प्रथम जाणून घेऊया कोण आहे ही चैत्र गौरी, ती आपल्या घरी का येते. धर्मपुराणानुसार या दिवशी शिवपत्नी पार्वती, जी सगळ्या जगाची आई समजली जाते, ती आपल्या घरी 1 महिनाभर म्हणजे अक्षय तृतीयेपर्यंत वास्तव्यासाठी येते असे मानले जाते. ती चैत्र महिन्यात येते म्हणून तिला चैत्र गौरी म्हणतात. अन्नपूर्णा हे पार्वतीचेच रूप. जगावर आलेल्या दुष्काळाचे संकट दूर करण्यासाठी पार्वतीने अन्नपूर्णेचे रूप घेतले अशी आख्यायिका आहे. म्हणून काही घरी लग्नाच्या वेळी मुलगी सासरी जाताना तिच्या संसारात अन्नधान्याची कमतरता पडू नये म्हणून अन्नपूर्णेची मूर्ती देण्याची प्रथा आहे. चैत्र शुद्ध तृतीयेच्या दिवशी पार्वतीची किंवा अन्नपूर्णेची चैत्रगौर म्हणून स्थापना करतात. ही स्थापना करण्याची साधी सोपी पद्धत काय आहे ते आपण पाहूया. देव्हाऱ्यात किंवा देव्हाऱ्याच्या बाजूला पितळी पाळण्यात किंवा एका वाटीत किंवा पेल्यात तांदूळ भरून त्यावर चैत्र गौरीचे आसन तयार करावे. गौरीच्या स्वागतासाठी किंवा स्थापनेसाठी तिची जागा सजवावी, रांगोळी काढावी आणि संकल्प करावा. माझ्या घरात माता पार्वतीचा अखंड वास राहावा, घरात धनधान्य समृद्धी राहावी, यासाठी आज चैत्र शुद्ध तृतीया ते अक्षय तृतीयेपर्यंत मी चैत्रगौरीची स्थापना करून तिचे पूजन करण्याचा संकल्प करते. नंतर गणपती पूजन करावे. गणपतीला माझा चैत्रगौरी पूजनाचा संकल्प निर्विघ्नपणे पार पडू दे अशी प्रार्थना करावी. यानंतर कलश, घंटा, दीपपूजन करावे. ताम्हणात चिमूटभर अक्षता ठेवून त्यावर चैत्रगौरीची मूर्ती मांडावी. तिच्यावर अक्षता वाहून तिला आवाहन करावे. नंतर गौरीला पाण्याने व पंचामृताने स्नान घालून वस्त्राने पुसून गौरी जागेवर मांडावी. तिला वस्त्र अर्पण करावे, नसेल तर अक्षता वाहाव्यात. यानंतर हळदी कुंकू, सौभाग्य अलंकार म्हणजे मंगळसूत्र, बांगड्या वगैरे घालावे. फुले वाहून धूप दीपाने ओवाळावे. पंचामृत, फळे, खीर वगैरेचा नैवेद्य दाखवावा. देवीची स्तोत्र मंत्र म्हणावीत. शेवटी देवीची आरती आणि क्षमा प्रार्थना करावी. या दिवसापासून अक्षय तृतीयेपर्यंत दररोज गौरी जागेवरून न हलवता तिची हळदी कुंकू, धूप दीप नैवेद्य दाखवून पूजा व आरती करावी. जमतील ती स्तोत्र मंत्र म्हणावेत. या मधल्या काळात एकदा सुवासिनींना बोलवून हळदी कुंकू समारंभ करावा. कैरीची डाळ, पन्हे देऊन भिजवलेल्या हरभऱ्यांनी त्यांची ओटी भरावी. या काळात दररोज देवी अन्नपूर्णा स्तोत्र मंत्र नियमितपणे म्हणावेत. आपल्या घरात पार्वती माता वास्तव्यास आली आहे अशी श्रद्धा ठेवून घरात स्वच्छता, शांतता, सजावट, रोज पूजा आरती, सात्विक आहार, आचार केल्यानं घरात आणि घरातील माणसात नक्कीच सकारात्मकता वाढते. घरात प्रसन्नता येते. दैवी पार्वतीची कृपा मिळते. या काळात आपल्या घरात माहेरवासासाठी पार्वती माता आली आहे हा श्रद्धाभाव मनात सतत जागा ठेवावा. आपल्या घरातील पार्वती मातेच्या वास्तव्याने आपले जीवन आनंदमयी हो, यासाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया चैत्र शुद्ध अष्टमीला तुळजाभवानीच्या प्रकट दिनी. धन्यवाद.